नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत व्हेज हक्का नूडल्स। याची रेसिपी सुरुवात करायच्या आधी आपण आला, लसूण, मिरची अशा पद्धतीने ग्रेट करून घेऊया। आता आपण साहित्य बघूया। टोमॅटो, एक शिमला मिरची, एक कांदा आणि कोबी आणि हे ग्रेट करून घेतलेले मग अशा आला, लसूण, मिरची, कोथिंबीर। 3 प्रकारचे सॉसेस लागणार आहेत आपल्याला। पहिला आहे रेड चिली सॉस, दुसरा आहे ग्रीन चिली सॉस आणि तिसरा आहे सोया सॉस। या 3 प्रकारचे सॉसेस आपल्याला लागणार आहेत। पहिल्यांदा अशा पद्धतीने गॅसवर एक पॅन तापत ठेवा। त्यामध्ये 6 कप पाणी ठेवा। या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर छोट्या प्रमाणातला कप असेल तर थोडं जास्त प्रमाण ठेवलं तर व्यवस्थित ते नूडल्स त्याच्यामध्ये डीप होतात। ते नूडल्स आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने पाणी चांगलं उकळलं पाहिजे। आणि सोयाबीनसुद्धा याच्यामध्ये आपण घालू शकतो। आता हे बघा, गॅसची फ्लेम बंद करायची आहे पाणी उकळल्यानंतर आणि नंतर त्यामध्ये हळूपणे हे जे हक्का नूडल्स आहे आपल्या पॅकेटमधलं ते ओतून घ्यायचे आणि झाकण लावून आपल्याला ते रेस्ट करण्यासाठी 5 मिनटं बाजूला ठेवायचे। हे बघा, अशा पद्धतीने हे बघा हळूहळू ते फुलायला लागले नूडल्स आणि 5 मिनटं झाल्यानंतर आपण पुन्हा चेक करणार आहोत। हे बघा, 5 मिनटं झालेली आहेत। 5 मिनटानंतर व्यवस्थित ते चांगले सुटे होतात। आता ते जास्त आपल्याला शिजवू द्यायचे नाही आहेत। त्यासाठी आपण काय करायचं आहे, त्यातलं गरम पाणी आहे ते वेळून काढायचं आहे आणि अतिशय हे बघा छान पद्धतीने शिजले। अतिशय शिजू नये जास्त अजून, म्हणून आपण त्याच्यामध्ये गार पाणी ओतून ओव्हरकुकपासून त्यांना वाचवायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर त्यांची शिजण्याची प्रक्रिया बंद होती आणि व्यवस्थित सुटे असे छान पद्धतीने हपकून बाजूला करून ठेवायचे आहेत। त्यानंतर हाय फ्लेमवरती कढई ठेवून त्यामध्ये आपण साधारण 3 टेबलस्पून 3 मोठे चमचे एवढं तेल ओतायचं आहे। रिफाईंड ऑइल कुठलंही तुम्ही ओतू शकता। मी जेमिनीचं वापरलं आहे, सनफ्लावरचं। चांगलं व्यवस्थित कड आल्यानंतर त्या तेलाला व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुरुवातीला हे ॲड करून घ्यायचे, जे आपण आला, लसूण, मिरची ग्रेट करून घेतले ते घ्यायचे आहेत। आता चायनीजच्या कुठल्याही असल्या पदार्थामध्ये आपण जास्त शिजायला द्यायचे नसतं व्हेजिटेबल भाज्यांना। त्यामुळे आपण सुरुवातीलाच फ्लेम जास्त मोठी ठेवून पहिले हे परतून घेऊया जरा तांबूस होईपर्यंत। हे तांबूस झाल्यानंतर हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन भाज्या ॲड करायच्या आहेत। पहिला कांदा ॲड करूया आणि याच्यामध्ये गाजरही तुम्ही टाकू शकताय। टोमॅटो ॲड करूया, पण मला आवडत नाही म्हणून आम्ही टाकत नाही। गाजरही तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर व्यवस्थित थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे चमच्याने। थोडंफार ते टणकच असायला हवे अशा पद्धतीने। त्यामध्ये आपण आता भोपळी मिरची आणि कोबी ॲड करूया। ह्याच्यामध्ये आपण यावेळेला सोया चंक्सही ॲड करू शकतो, सोयाबीनचे तुकडे, पण ते अगोदर आपल्याला उकडून घ्यावे लागतात। शिजवून घेऊन स्क्वीज करून किंवा म्हणजे पिळून असे त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो। आम्ही तेही ॲड केले नाही आहेत। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते पहिल्यांदा शिजवून घेऊन मग ॲड करू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सॉसेस ॲड करायचे आहेत। याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचा असा कोणता जास्त मसाला लागणार नाही आहे। त्याच्यामध्ये ऑलरेडी एक मसाल्याचं पॅकेट असतं, तर तेच वापरायचं आहे आपण। आता आपण रेड चिली सॉस टाकलेलं आहे, नाही सॉरी ग्रीन चिली सॉस टाकलं आहे। आता सोया सॉस टाकूया। प्रत्येकी एक चमचा या प्रमाणात मी टाकते। तुम्हाला जर कमी अधिक हवं असेल स्वादानुसार तर तुम्ही घेऊ शकता। माझ्याकडे लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे जास्त तिखट होऊ नये म्हणून
प्रत्येकी एक एक चमचा मी ॲड करते. त्यानंतर चिली सॉस पण माझं टाकून झाले. आता आपण तो पॅकेटमध्ये मसाला असतो तो टाकूया त्याच्यामध्ये. तो टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मसाला टाकताना थोडंसं गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची. आणि बघा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं व्हेज हक्का नूडल तयार झालं आहे. हे बघा कसं व्यवस्थित सुटं आणि मोकळं झालं आहे आणि एक नंबर चुजी झालं आहे, छान झालं आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने व्हेज हक्का नूडल ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झालेत ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि